ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगी पाटलांचं पुण्यात जोरदार स्वागत। चौकाचौकात भगवे झेंडे आणि हार घेऊन नागरिकांची गर्दी। वाघोलीतून काढलेल्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद। पुरावे मिळूनही कुणबी प्रमाणपत्राचं वाटप नाही, मनोज जरांगी पाटलांचा सरकारवर आरोप। मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेला मोर्चा आज लोणावळ्यात मुक्कामी। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी। बारामती ॲग्रो संदर्भात ईडीने बजावला होता समन्स। रोहित पवारांसोबत खासदार सुप्रिया सुळे देखील कार्यालयात हजर। रोहित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। ईडी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमले समर्थक। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। विरोधकांच्या इंडिया आघाडीत बिघाडी। ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगालमध्ये एकला चलोचा नारा। आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार, तर आम आदमी पार्टीचाही पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्धार। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार। भारत आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापार करारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींना गती मिळण्याची अपेक्षा। टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आयसीसी T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2023 ने सन्मानित। सलग दुसऱ्या वर्षी जिंकला खिताब। 2023 मध्ये 18 T20 सामन्यात 45 ची सरासरी आणि 168 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या 733 धावा। भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदारची वर्णी। कोहलीने वैयक्तिक कारणामुळे घेतली माघार। उद्या 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिल्या कसोटीला सुरुवात। निशा पाहुजा दिग्दर्शित टू किल टायगर चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित। सामूहिक बलात्कारावर आधारित आहे चित्रपटाची कहाणी। चित्रपटात दिसतो एका सामान्य व्यक्तीचा भावनिक प्रवास। अभिनेत्री सारा अली खाननं घेतलं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन। मंदिरातील फोटो सोशल मीडियावर केले शेअर। प्रिंटेड सूट परिधान केलेल्या सारानं कपाळावर त्रिपुंड आणि डोक्यावर दुपट्टा घेतला होता। न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com।